प्रमुख कार्यकर्ते, प्राध्यापक, विचारवंत तसेच लोकप्रतिनिधी आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण झाके साहेब या सर्वांच्या सहभागाने हे चर्चासत्र या ठिकाणी आपण आयोजित केलं होतं। या चर्चासत्राला प्राध्यापक लक्ष्मण झाके साहेब हे आताच मार्गदर्शन करत होते। आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल समितीच्या वतीने आपले आभार। लातूर जिल्हा ओबीसी विजयंती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित असलेले राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, सामाजिक चळवळीमध्ये महाराष्ट्रभर ज्यांचा वावर असतो आणि ओबीसी विजयंतीच्या प्रश्नावर मागील 20 वर्षापासून कार्यरत राहिलेले प्राध्यापक लक्ष्मण झाके साहेब हे लातूर दौऱ्यावरती या ठिकाणी संयोजन समितीच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले आहेत। आजच्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं ओबीसीचं राजकीय आरक्षण जे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्यावरती गदा आली, त्यावरच्या सध्याच्या उपाययोजना, त्याची पुढच्या काळातील अंमलबजावणी आणि त्यामध्ये काय आव्हान आहे यावरती हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं। यामध्ये जिल्हाभरातून महत्वाची मोजकीच मंडळी या बैठकीला बोलवण्यात आलेली होती, जे समन्वय समितीचे सदस्य आहेत। यामध्ये ॲडव्होकेट गोपाळ गुरगुरेजी, रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आतनगिरेजी, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष दयानंद चोपडेजी, नगरसेवक आयुब बनियारजी, विजयकुमार साबदेजी, सन्माननीय महादेव गरुरेजी, रघुनाथ मसनेजी, नामदेव इगेजी, चंद्रकांत धायगुडेजी, भटक्या विमुक्तांचे नेते हरिभाऊ गायकवाडजी, बळवंत सरवडेजी, ज्येष्ठ नेते झटिंगांना मेहत्रेजी, ताहेर सौदागरजी, अजीज बागवानजी, कृष्णानंद क्षीरसागरजी, कैलास मुळेजी, बालाजी दवेजी, प्राध्यापक गिरिधरजी तेलंगे, ॲडव्होकेट राजेश खटकेजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंग्याचे शहराध्यक्ष लताफ इस्माईलजी, नगरसेवक शरद पेटकरजी, बालाजी फुटाणेजी, माळी सेवा संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पद्माकर वाघमारेजी, आत्माराम टाकेजी जे चाकूरहून उपस्थित आहेत, इंद्रकुमार माळीजी तेही चाकूरहून उपस्थित आहेत, प्राध्यापक हनुमंत सलगरजी, रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडेजी, मोहन क्षीरसागरजी, प्राध्यापक एकनाथ पाटीलजी जे काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत, अजित निंबाळकरजी जे ओबीसी ब्रिगेडचे मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत, राम पाटीलजी, बालाजी श्रीनामेजी, अभिजित मदनेजी, मनोज तिगाडेजी आणि इतर मान्यवर या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाकेजींनी विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझी स्वतःची या बैठकीला उपस्थित राहण्यामागची भूमिका अशी होती की ज्या आरक्षणाचा लाभ घेऊन मला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करता आलं, पुढच्या काळामध्ये ओबीसी मधले लोकप्रतिनिधी अशाच पद्धतीने पुढे यावेत, समाजाला त्यांना न्याय देता यावा। कारण ओबीसीचं आरक्षण जर टिकलं नाही तर समाजाचा आवाज मांडणारं तिथं कोणी उपस्थित राहणार नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या खऱ्या अर्थानं लोकशाहीचा मूळ गाभा आहेत। कारण त्या ठिकाणाहून जे नेतृत्व तयार होतं, जे प्रतिनिधी तयार होतात ते अगदी सामान्य कुटुंबातून आलेले असतात आणि स्वतःच्या जातीचे, स्वतःच्या समूहाचे प्रश्न ते मांडत असतात आणि कुठेतरी एक राजकीय दबाव जर संपुष्टात आला तर मग मात्र ओबीसीच्या कल्याणकारी योजना, ओबीसीचे कल्याणकारी उपक्रम पुढच्या काळामध्ये चालू राहू शकणार नाहीत। स्कॉलरशिप बंद झाल्या, ओबीसीच्या नव्या योजना जाहीर होत नाहीत, मग ते केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या असं कुठल्याही पद्धतीचे जे काही सर्व प्रश्न आहेत ते जर सोडवायचे असतील तर एक सकारात्मक राजकीय दबाव हा राज्यकर्त्यांवरती राहिलाच पाहिजे। या उद्देशानं संयोजित समितीने दिलेल्या निमंत्रणावरनं मी इथं उपस्थित झालेलो होतो। अतिशय चांगली चर्चा या ठिकाणी झाली आणि मला वाटतं की पुढच्या काळामध्ये लातूर जिल्ह्याच्या ओबीसी चळवळीला एक नवी दिशा देण्याचं काम आजच्या बैठकीच्या निमित्तानं झालेलं आहे। सध्याच्या आरक्षणाच्या विषयातले अनेक पैलू हे लक्ष्मणजी हाके साहेबांनी उघड केले। मुळात केंद्र शासन आणि राज्य शासन या दोन्हीकडून जो आवश्यक प्रयत्न ओबीसींना न्याय देण्याचा अपेक्षित आहे सर्व ओबीसींना,
तो पूर्णतः न्याय मिळत नसताना दिसून येतो अशी सर्व ओबीसीची भावना होतीये. आणि या पार्श्वभूमीवर नेमकं काय केलं पाहिजे याची वाचा फोडण्याकरिता ते लातूरमध्ये उपस्थित झालेले आहेत. यापूर्वी सुद्धा लातूर हे ओबीसी राजकीय आरक्षण संघर्षाचं केंद्रबिंदू राहिलेला आहे. सर्वात पहिला जागर मेळावा हा लातूर जिल्ह्याचाच झाला. त्या लातूर जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय जागर मेळाव्याला राज्याचे सर्वच प्रमुख मंत्री म्हणजे छगनजी भुजबळ साहेब, विजयजी वडेट्टीवार साहेब, माजी मंत्री पंकजाताई मुंडे मॅडम, त्याचबरोबर आमदार टिळेकरजी आणि अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं होतं. त्यामुळं आणि तिथून एक जागर मेळाव्याची प्रथा महाराष्ट्रभर सुरू झाली आणि अनेक ठिकाणी ओबीसीचे मेळावे होत आले. त्या मेळाव्यात सुद्धा 52 समाज संघटना आणि सर्व पक्षीय नेते हे एका छत्राखाली लातूरमध्ये आलेले होते आणि एक वेगळी दिशा या राज्याच्या ओबीसी आरक्षणाच्या संघर्षाला दिलेली होती. त्यामुळे लातूर मधली ही जी काही चळवळ आहे त्या चळवळीचं एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्या चळवळीच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता लक्ष्मण हाकेजी इथे उपस्थित आहेत. आजचं हे चर्चासत्र पूर्ण होतोय, दिवसभराचं चर्चासत्र आहे. त्यानंतर अनेक जणांच्या मान्यवरांच्या घरी त्यांच्या भेटीगाठी सुद्धा होत आहेत. त्या ठिकाणी सुद्धा चर्चा करून ही जनजागृती करण्याचा एक प्रयत्न आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग ह्या संविधानिक पदावरती ते आज कार्यरत आहेत आणि त्याच आयोगाला राज्य सरकारने इम्पेरिकल डाटा तयार करण्याचं काम सुद्धा दिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून ती प्रक्रिया सुद्धा पुढे चाललेली आहे. नुकतंच राज्य सरकारनं अध्यादेश सुद्धा या संदर्भातला काढण्याचं जाहीर केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र होतं. तर मी प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेबांनाच विनंती करेन की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. आपल्यामध्ये दैनिक सकाळचे हरितुगावकरजी उपस्थित आहेत, दैनिक पुण्यनगरीचे सन्मान्य बालाजी फडजी उपस्थित आहेत, दैनिक एकमतचे सन्मान्य एजाजजी शेख साहेब उपस्थित आहेत, दैनिक सारथी समाचारचे संगम कोटलवारजी उपस्थित आहेत. आपल्यामध्ये ज्येष्ठ सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि पत्रकारांचे नेते आणि स्वतः संपादक असलेले सन्मान्य रघुनाथजी बनसोडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. अनेक जण ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा जोडले गेलेले आहेत. तर मी हाके साहेबांना विनंती करणार आहे की आपण मान्यवर पत्रकारांशी संवाद साधावा. प्रथमतः सर्व पत्रकारांचं हार्दिक असं स्वागत करतो. साहेबांनी आता प्रास्ताविकामध्ये सांगितल्या पद्धतीनं आज लातूरमध्ये ओबीसींच्या वेगवेगळ्या समाजातल्या सर्व मुख्य प्रतिनिधींची एक संवाद किंवा एक वैचारिक बैठक आम्ही इथं ऑर्गनाईज केली महापौरांनी आणि एक संवैधानिक पदावरती असताना सुद्धा एक सकारात्मक पॉझिटिव्ह विचार घेऊन मी या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिलेलो आहे. खरं तर या महाराष्ट्रामध्ये आज पंचायत राज मधलं ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे आणि आता स्टँडिंग 56,000 जागा पंचायत राज मधल्या गेलेल्या आहेत. आणि मग या 56,000 जागा गेल्यानंतर जे काही पंचायत राज मध्ये ज्या गोष्टी भटक्या विमुक्त आणि ओबीसी समाजातल्या लोकांना प्रतिनिधित्व देऊन विकासाच्या दृष्टिकोनातून, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जी एक फुले शाहू आंबेडकरांचं राज्य किंवा देशच पूर्ण, तर ज्या काही सामाजिक न्यायाच्या गोष्टी मंडल आयोगाच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये झाल्या होत्या, त्या कालावधीमध्ये जो काही हा ओबीसी आणि भटका विमुक्त प्रवाह या पंचायत राजमध्ये कुठेतरी नगरसेवक होत होता, कुठेतरी पंचायती मेंबर होत होता, कुठेतरी झडपी मेंबर होत होता, कुठल्या तरी एखाद्या शहरामध्ये ओबीसीचं आरक्षण पडलं तर महापौर बनत होता, तर या सगळ्या गोष्टी आता थांबलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट करून डाटा आयडेंटिफाय करून मगच हे आरक्षण लागू करावं अशा पद्धतीचा निर्णय दिला. तुमचं आरक्षण कुठेही त्यांनी डावललेलं नाही, तुमचं आरक्षणाबद्दल डाऊट नाही, पण हा इम्पेरिकल डेटा तुम्हाला कलेक्ट करून तुम्हाला हे आरक्षण आयडेंटिफाय करावं लागेल, लोकल बॉडी निहाय करावं लागेल, असं क्लिअर कट इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर अगदी सरळ त्यांचा तो सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे. पण त्यावरती खरं तर मी एक संविधानिक पदावरती आहे, JR निघून 4 महिने झालेले आहेत आणि जबाबदारीने मी तुमच्या समोर बोलतोय.
राजकीय क्षेत्रामधलं आरक्षण केल्यानंतरच इम्पेरिकल डाटा पाहिजे असं नाही. इम्पेरिकल डाटा हा इथल्या सामाजिक न्यायाच्या, शिक्षणाच्या, नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हवा असतो. ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं केंद्रीय लेवलवरती इम्पेरिकल डाटा म्हणण्यापेक्षा जो सेन्सस केला त्या आधारावरती रोहिणी आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा अनेक कुठल्या सामाजिक न्यायाच्या योजना असतील त्या योजनांना तो डाटा वापरला गेला केंद्रीय लेवलला. परंतु महाराष्ट्रामधलं आरक्षण गेल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनं तो डाटा या शासनाला देण्याचं नाकारलं. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं सुद्धा हा आयोग निर्माण झाल्यानंतर आज 4 महिने झालेले आहेत. अगदी जबाबदारीनं बोलतोय. 4 महिने GR निघून 4 महिने झाल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टानं सरळ सरळ सांगितलेलं असताना सुद्धा इम्पेरिकल डाटा गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासन असो, विरोधी पक्ष असो किंवा सत्तेतला पक्ष असो, मीडिया ट्रायल खूप मोठ्या प्रमाणात होतं. परंतु प्रत्यक्षात कार्यवाही मात्र होताना दिसून येत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे. या एकाच गोष्टीवरती मग तिथून निर्णय येतो, परत तिथं निगेटिव्ह निर्णय येतो, मग परत पुढच्या याच्याकडे बघत राहतात. प्लॅन ए यांच्याकडे आहे, परंतु प्लॅन बी यांच्याकडे नाही, प्लॅन सी यांच्याकडे नाही. आणि मग प्लॅन बी, प्लॅन सी नसल्या कारणानं आताच जे काही वरच्या 3-4 जिल्ह्यामध्ये जे काही आरक्षण केलेलं आहे तिथं आता निवडणुकाला सामोरं जावं लागतंय, आरक्षणाविना सामोरं जावं लागतंय. त्याचबरोबर येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये या निवडणुका येत आहेत पंचायत राज मधल्या, आणि मग तिथं पंचायत राज मधल्या निवडणुकांना 5 म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या निवडणुकांना आपण सामोरं जातोय ते तिथं सामोरं जात असताना आत्ताची परिस्थिती वडवलेली आहे. तीच परिस्थिती येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीमध्ये सुद्धा वडवली जाऊ शकते. जबाबदारीनं सांगतोय, एक ओबीसीचा एक कार्यकर्ता चळवळीतला म्हणून या गोष्टी बोलतोय. मला कितपत या गोष्टी बोलायला अधिकार आहे माहित नाही, परंतु मला माझ्या या महाराष्ट्रामधल्या, देशामधल्या ओबीसीच्या न्याय हक्काविषयी बोलावं म्हणून मी हे धाडस करून या गोष्टी तुमच्या समोर मांडतोय. आणि हे मांडत असताना माझी आणखीन एक पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की सत्तेमधली लोक, राजकीय लोक राजकीय आरक्षण गेलं, निवडणुका फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इम्पेरिकल डाटाकडे मर्यादित अर्थानं पाहत आहे. अगदी जबाबदारीनं सांगतो, जोपर्यंत इम्पेरिकल डाटा बघा 1931 साली इंग्रजांनी जनगणना केली, इम्पेरिकल डाटा गोळा केला आणि त्याच गृहीतकावरती इथल्या योजना राबवल्या जात आहेत, त्याच गृहीतकावरती इथल्या निवडणुकांना आरक्षण दिलं जात आहे. इम्पेरिकल डाटा गोळा करायला राज्य म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो मीडिया समोर जात असताना मात्र हे आम्ही करू, आम्ही निवडणुका होऊ देणार नाही किंवा आम्ही अशा पद्धतीनं वागू असं म्हणतात, परंतु कृती मात्र होताना दिसून येत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक आयोगाचा सदस्य म्हणून काम करत असताना, एक गेली 10-15 वर्ष ओबीसी मध्ये काम करत असताना जो कनेक्ट झालेला वर्ग आहे तो वर्ग मला दिवसभरामध्ये किमान 400-500 फोन येतात. 400-500 म्हणण्यापेक्षा 100-150 फोन येतात आणि ती लोक काय म्हणतात की सर आयोगाचं काम कुठेपर्यंत आहे, सर तुम्ही कुठल्या, आता आम्ही प्रश्नावली बनवतोय, आम्हाला डेडिकेटेड आयोग म्हणून जाहीर केलं, जाहीर केल्यानंतर आम्ही काम ज्या गोष्टी झाल्या आम्ही मॅरेथॉन बैठका घेतल्या. आमच्या आयोगातले सदस्य आणि आयोगाचे अध्यक्ष अतिशय सजग राहून आम्ही दिवसभराच्या बैठका घेऊन आम्ही जे शासनानं सांगितलं ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला. परंतु अजूनही बजेटच्या दृष्टिकोनातून, धोरणात्मक निर्णयाच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात नाही. आणि हे कुठंतरी एक ऍक्टिव्ह कार्यकर्ता, ऍक्टिव्ह सदस्य म्हणून या गोष्टी कुठंतरी खटकतात. मग करायला काय पाहिजे तर इम्पेरिकल डाटा गोळा होणं आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना वगैरे त्याच्याही पुढे जाऊन या ओबीसींना सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून जे पंचायत राज मधलं आरक्षण आहे ते परत प्रोटेक्ट व्हावं, पूर्ववत व्हावं या दृष्टिकोनातून ओबीसी मधल्या अनेक समाजाच्या संघटनांना एकत्रित घेऊन एक वैचारिक अशी पॉझिटिव्ह वार्ता, कुठलाही राजकीय कुठलीही विचारधारा डोळ्यासमोर न ठेवता या लोकांचा फीडबॅक घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तरी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न विचारा. खरं तर मी असं म्हणेन, राज्य शासन म्हणण्यापेक्षा जे म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासन दोघेही एकमेकांवरती वोट करतायत. दोघेही म्हणतात त्यांना मिळालं पाहिजे, पण दोघंही काम करताना दिसून येत नाही. यामध्ये डाटाचा विषय खरं तर 2010च्या जजमेंट पासून या गोष्टी पेंडिंग आहे. कधीतरी या गोष्टीला इम्पेरिकल डाटा तुम्हाला कलेक्ट हा करावाच लागणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार. तुम्ही आता जो हे काढला वट हुकूम काढलेला आहे, आता वट हुकूम मध्ये चॅलेंज झाल्यानंतर तुमच्याकडे बी प्लॅन काय असणार, सी प्लॅन काय असणार. तर या सगळ्या गोष्टीवरती आमची एक विनंती आहे की या महाराष्ट्रामधला
अर्धी लोकसंख्या असणाऱ्या या ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा सामाजिक न्याय जाऊ नये. पण सुप्रीम कोर्ट सरळ सांगते, सुप्रीम कोर्ट सांगते तर मग इम्पेरिकल डाटा गोळा करायला अडचण कोणाची? जर मग आयोगाचे सदस्य आर्थिक तरतूद जी किती मागणी केली? प्रश्न असा आहे, जर आपल्याला राज्य सरकार एवढी 431 कोटीची मागणी आयोगाने केलेली आहे. महाराष्ट्रामधल्या वार्ड निहाय म्हणजे जवळजवळ हेड टू हेड, होम टू होम हा सर्वे होणार आहे. हा सॅम्पल सर्वे नाही. बरं, फक्त सेन्सस नाही किंवा हे काय डोके मोजण्याचा प्रोग्राम नाही, तर इथं सामाजिक माग असले पण, आर्थिक माग असले पण, शैक्षणिक माग असले पण, त्याचा काही क्रायटेरिया, त्याची काही प्रश्नावली, या सर्व अंगाने आम्ही 431 कोटीचा निधी, आणि तोही निधी शासकीय मॅन पॉवर वापरून, म्हणजे नोडल ऑफिसर कलेक्टर पासून ते ग्राम सामान्य प्रशासन, महसूल, ग्रामविकास इत्यादी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन, ऑथेंटिक असा म्हणजे अधिकृत असा शासकीय यंत्रणेला बरोबर घेऊन आम्ही हे बजेट दिलेलं आहे. खरं तर जर शासकीय यंत्रणा न वापरता जर करायचं म्हटलं तर ते 1000-2000 कोटीपर्यंत जाऊ शकतो. शासकीय यंत्रणा आहेच. आणि या पार्श्वभूमीवरती आम्ही काय करत आहोत की आम्ही शासकीय यंत्रणा अगदी मिनिमम 400-450 कोटी, जर तुम्ही सामाजिक न्यायासाठी हजारो कोटीची बजेट तुम्ही देता आणि तिथं ते प्रॉपर पद्धतीने कॅल्क्युलेट होत नाही. एकदा करा ना, इंग्रजांनी मोजलेल्या गोष्टीवरती तुम्ही योजना आयडेंटिफाय करताय, हे कुठलं लक्षण आहे? 1 रुपया नाही. मी इथं आलोय माझ्या पदरच्या खर्चाला. मी आयोगाचा एकमेव सदस्य असा आहे की सदस्य झाल्यापासून मी वेगवेगळ्या जाती आणि वेगवेगळ्या भागामध्ये मी स्वतःच्या पैशाने फिरलोय, स्वतःच्या गाडीने फिरलोय. एकदा माझ्या गाडीमधलं, आता तसं बोलणं मला वाटतं योग्य वाटतंय, गाडीमधलं डिझेल संपल्यावर कार्यकर्त्यांनी गाडी डिझेल. मग मला तुम्ही सरळ म्हणता, तुम्ही JR मध्ये म्हणता की मुख्यमंत्र्याच्या सचिवाचा दर्जा, JR मध्ये तुम्ही म्हणता की मुंबई हायकोर्टाच्या ज्युडिशरीचं स्टेटस, आयोग म्हणजे आणि आम्ही बाहेर जात असताना जर आम्हाला म्हणजे आता काय तुम्हाला या गोष्टी डिझेल नसेल, कुठली प्रोसेस नसेल, म्हणजे मला हे खरं बोलणं कितपत योग्य होते जरा सांभाळून घ्या मला. पण या अशा गोष्टी आहेत, वास्तव परिस्थिती अशी हे बघा. काय ज्या गोष्टी सुप्रीमने सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही आम्ही कॉमन, आपण एक तुम्ही पत्रकार आहात, चौथा स्तंभ आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे की तुम्ही या एखाद्या नगराचा जरी विकास करायचा झाला तर कुठल्या गोष्टीला प्राधान्यक्रम दिला पाहिजे. बरं, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेट आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं बजेट आहे, सामाजिक न्यायासाठी वेगळं बजेट आहे. ते बजेट जर तुमच्याकडे डाटाच उपलब्ध नसेल, सुप्रीमचं मला वाटत नाही सुप्रीमचं काय चुकलं, एक ओबीसीचा हितचिंतक म्हणून चॅलेंज जर झाला, होतोय चॅलेंज, संघटनांनी अनेक संघटनांनी सांगितलेलंच आहे, जर चॅलेंज झाला तर बी प्लॅन काय आहे तुमच्या? म्हणजे आम्ही काय विदाऊट आरक्षणाचं निवडणुकीला ओबीसीने जायचं का सांगू? सर, हे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळेच ही सुरुवात झाली का तो बैठकी घेणार घे तुमच्या? हो, कारण शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, ह्या गोष्टी म्हणजे आजपर्यंत काय करा, म्हणजे ह्याच्यासाठी आहे का फक्त तुमचं म्हणजे आमदार होणार नाही, खासदार होणार ह्याच्यासाठी चालू आहे खेळ? काय हे बघा, खरं तर सांगायचं म्हटलं तर आत्ताचं राजकीय आरक्षण गेल्यानंतर या डाटाची आठवण सत्ताधारी असतील किंवा विरोधातल्या लोकांना झाली. इथल्या प्रॉपर योजना राबवण्यासाठी इम्पेरिकल डाटा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठल्याच व्यवस्थेने राबवला नाही. एक आयोगाचा सदस्य, जबाबदार सदस्य म्हणून हे स्टेटमेंट करतोय. निवडणुका म्हणजे इम्पेरिकल डाटाचा तुम्ही निवडणुकाच्या दृष्टिकोनातून एवढा लिमिटेड अर्थ घेताय, इथली व्यवस्था घेते हे अक्षरशः म्हणजे मला व्यक्त होत आहे. हे बघा, राज्य शासन असो केंद्र शासन असो, जेवढे म्हणून सत्ताधारी आहेत, ज्यांच्या हातात जबाबदारी आहे, त्यांनी कुठली योजना, एक साधं उदाहरण सांगतो, एक लोकल बॉडीचं उदाहरण सांगतो. एखादा महापौर असेल तर तो महापौर 30 योजना प्रत्येक वेळी बजेटरी तरतूद करून हे करणार नाही ना. कुठल्या गोष्टीला प्राधान्यक्रम ठरवेल, कुठल्या गोष्टीला काय केलं पाहिजे हे ठरवेल. तर तुमच्या डाटाच उपलब्ध नाही. आजही या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये भटके विमुक्त जमिनीशी समांतर पालट टाकून आजही राहतात. कुठलीही स्वच्छ, आता ते सांगणं पुण्याच्या आउटस्कटला, लातूरच्या आउटस्कटला, मग ती माणसं नाहीत का?
त्यांना सामाजिक न्याय द्यायचा नाही का? त्यांना बजेट द्यायचं नाही का? केंद्र शासनाचं हजारो कोटीचं बजेट आहे. अरे जातं कुठं? तुमच्या आवासाच्या योजना आहेत, इंदिरा आवास योजना आहे, टार्गेट आहे स्वच्छतागृहांचं टार्गेट. आजही भटक्या विमुक्तांना स्वच्छतागृह उपलब्ध नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी महाराष्ट्रात फिरलोय. मी कुठल्याही पुस्तकातलं कुठलीही बातमी वाचून बोलत नाही. 4 महिने झालं सदस्य होऊन मी प्रत्येक खानदेशामध्ये गेलोय, नंदुरबारच्या बाउंड्रीला गेलोय, नगर जिल्ह्यातल्या अनेक डोंबारीवाडीवरती गेलोय, कडक लक्ष्मीवाल्यांच्या इथे गेलोय, टेलारी समाजाकडे गेलोय, कुंभार समाजाकडे. आज प्रत्येक जवळजवळ 10 ते 12 जातीचं माझ्याकडे मी जे काही पॉईंट काढलेले आहेत, मी जे काही लिहिलंय ते मला कम्प्युटरवरती उतरवायला माझ्या आयोगामध्ये क्लर्क उपलब्ध नाही. दर्जा देऊन उपयोग आहे का आयोगाला? राज्य शासनात मला आरक्षणच द्यायचं नाही, पण खेळवत ठेवायचा आहे हा प्रश्न, असं वाटत नाही का? आरक्षणाचा तुम्ही विरोधही केला नाही. विरोध कुणाचाच नाही. कोणाचा विरोध आहे? कुणाचा? ज्या दिवशी प्रशासन प्रमुखांची बैठक होती मुंबईला, वर्षावर प्रेस होते, त्यावेळी सर्व पक्षीय लोकांची बैठक होते. सगळेजण एक मतानं एक सुरात मिळालं पाहिजे म्हणतात, पण त्यानंतर ना कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा फोन येतो आयोगाकडं, ना काय कसं काय केलं हे पाहिजे. भाजप आणि काँग्रेस हे राजकारण करते असं वाटते का? सगळीच लोक राजकारण करतायत, सगळीच. आता ह्याच्यावर मार्ग काय? आता आयोगाचे सदस्य या नात्यानं काय? आयोगाचा सदस्य म्हणून मला, मी जरी एक संविधानिक पदावरती जरी असलो, मला कुणावर ॲलिगेशन करण्यापेक्षा मी एक 50% अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्यायाच्या बाजूने उभा राहणारा माणूस आहे. हे माझं साधं लॉजिक आहे. मला काय अधिकार आहेत, मला काय बोलता येते, काय नाही बोलता येत हे मला माहित आहे. पण मला त्याच्याही पुढे जाऊन मला एक गोष्ट सांगायची की इम्पेरिकल डाटा हा कलेक्ट झालाच पाहिजे. तो फक्त निवडणुकीपुरता मर्यादित घेऊ नये, तर सामाजिक न्यायाच्या ज्या ज्या म्हणून योजना असतील, एका अर्थाने निगेटिव्ह अर्थाने जर बोलायचं म्हणलं तर आज राजकारणी लोकांनी खरं तर डोक्यावर घ्यायला पाहिजे होतं, पण तेही पुढे येताना दिसून येत नाही. ओबीसी मधले लोक या लोकांनी डोक्यावरती घ्यायला पाहिजे होतं. चक्का जाम अर्धी लोकसंख्या आहे, तर तुम्ही करताय काय नक्की? 56,000 स्टँडिंग जागा जात आहेत आणि माझी सदस्य पकडले तर ते 3 लाखाच्या पुढे जात आहेत. ही लोक करतात काय? पक्षाच्या अजेंड्यावर काम करतात. पक्षानं आदेश दिला की लगेच आंदोलन चालू होतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या डोक्यात तुमचा सामाजिक न्याय जातोय, तुम्ही एवढं शांत बसता आणि एवढं म्हणजे काय काय बोललं पाहिजे त्या गोष्टी. डाटा अजून कशातच काही नाही, तर किती वर्ष लागतील हे सगळं व्हायला? 24 तास. आता समजा आपण गृहीत धरलं पॉझिटिव्ह बजेट आलं, सगळं झालं, तरी 1 वर्ष मिनिमम लागणार. मानसिकता तर आहे का राज्य शासनाची? तुम्हाला मानसिकता कुणाचीच नाही. थोडस सांभाळून घ्या, पण फॅक्टेबल पोचली पाहिजे. मुळात प्रश्न असा आहे की राज्य सरकारनं भटकून काढला ती स्वागताने बाबत, पण त्याच्यावर त्यांनी सांगितल्यासारखं जर समजा कोर्टामध्ये कोणी चॅलेंज केलं तर त्यावरती पुन्हा वादविवाद होऊ शकतात. परंतु ओबीसीला जर कायमस्वरूपी न्याय मिळायचा असेल तर इम्पेरिकल डाटा शिवाय पर्याय नाही. आयोगाचं काय? आयोगाला अनेक या इम्पेरिकल डाटा पुरतं मर्यादित वर्क नाही. आयोगाचा अनेक गोष्टी आहेत, सामाजिक न्यायाच्या अनेक योजना आहेत, अनेक प्रकरणं असतात. आयोग हा एक संविधानिक हेच आहे. महिला आयोग आणि मागासवर्ग आयोगाला संविधानिक हो अनेक गोष्टींच्या सर्व राजकीय पक्षाचं वट हुकुमाला आव्हान राजकीय नाही मिळणार. वट हुकुमाला कोर्टात आव्हान मिळू शकतं ना. कोर्टाचं त्यांनी जाहीर पण केलं लोकांनी. जर आणि तरच्या भूमिकेमध्ये आता येऊन मुळात पावलं अशी उचलली पाहिजेत की त्याचे वर्षानुवर्ष त्याचे दुर्गामी परिणाम झाले. निवडणुका तर हा मुद्दाच राहणारच आहे, त्याचं आरक्षण वाचावं ही भूमिका राहणार आहे, पण कल्याणकारी योजना ज्या ओबीसीसाठी 2021 सालात प्रवेश करते. 75 वर्ष झाली. 75 वर्ष झाल्यानंतर त्याच योजना एखादी कालबाह्य योजनाही असू शकते. ती योजना तुम्ही तशीच काय करता तुम्ही? आता ओबीसी आम्ही काय म्हणतो, आता काही लोक काय म्हणतात आरक्षणाकडे पाहताना, तो माणूस कलेक्टर झाला मग त्याच्या पोराला लक्षाला पाहिजे, तो माणूस एवढा मोठा झाला त्याच्या पोराला लक्षाला पाहिजे. जोपर्यंत तुमच्याकडे कोण काय झालं, कुणी काय झालं हेच तुम्हाला माहित नाही,
तर मग ह्या सामान्य घटकापर्यंत त्या पालापर्यंत ती योजना कशी जाणार? हे काहीतरी ठरलं पाहिजे, काहीतरी गोष्टी. पण आता विद्यमान 56,000 पदं वाचवण्यासाठी निवडणूक स्वायत्त आहे, निवडणूक आयोग तो थांबणार नाही. ते लोकशाहीला विघातक आहे. मी आता अजून जबाबदारीने सांगतो. उद्या कोणी उठलं मग कुठल्या तरी कारणानं हे जाहीर करून सत्ताधारी म्हणेल नाही आता 1 वर्ष विधानसभेच्या पुढे असं नाही. लोकशाही आहे आपली. लोकशाहीमध्ये ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळी झाल्याच पाहिजे. निवडणूक आयोगाचा तुम्ही हेच नाही करू शकत. तुम्हाला पॉवर काय आहे? जात न्याय म्हणजे या ठिकाणी जे काय म्हणजे होतं ना, मला वाटते हे पंडित जवाहरलाल नेहरूच्या सरकारपासून जे म्हणजे ह्या गोष्टीला विरोध म्हणजे टाळतच गेला आजपर्यंत, आणि हे देखील अजून देखील चालूच आहे. आता तुम्ही सर्व म्हणजे नवीन नेतृत्व वगैरे यायला लागेल, ही तरी नवीन नेतृत्व फास्ट होईल का सर म्हणजे ह्यासाठी, म्हणजे का अजून तसंच राहील? जात न्याय खरं तर इम्पेरिकल डाटा झारखंड, कर्नाटक, तामिळनाडू बरोबर आहे का, छत्तीसगड, आता छत्तीसगडमध्ये सुरू झाला एक अलीकडच्या कालावधीमध्ये. इकडे झालंय ना, कर्नाटकमध्ये झालंय. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांनी निर्णय घेतला. विषय असा केंद्राकडे डाटा आहे, केंद्राकडे डाटा त्यांनी कधी केले ते डाटा? खरं तर 2011-12चा जो सेन्सस झाला त्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिकल सर्वे झालेला आहे. आता 2021 होईल ना, 10 वर्षाची आता ते कोरोनामुळे पुढे गेलंय. पण आता विषय काय महाराष्ट्रामध्ये, आता महाराष्ट्रातलं ओबीसी जात्यात आहे, देशातला सुपात आहे. मग महाराष्ट्रातला जात्यात आहे तर महाराष्ट्रातून फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातून या गोष्टीवर काहीतरी चांगला आउटपुट निघावं. मुळात त्यांनी जी भूमिका आज मांडली त्या भूमिकेतनं असं अभिप्रेत होतंय की राज्य सरकारने आयोगाला निधीच उपलब्ध करून दिलेला नाही, मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेलं नाही. त्यामुळे आयोगाचं काम एक पाऊल सुद्धा पुढे सरकत नाही. उद्या मला रोज लोकांचे कॉल येतात, जबाबदार लोकांचे येतात, सर तुम्ही काय केलंय सांगा. मग कमेंट वगैरे सोशल मीडियावर लोक सरळ टाकतात की तुम्ही काय केलं, काय करतायत, झोपा काढतात काय, सरळ बोलतात. त्यांनी प्रश्नावली तयार केलेली आहे इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची. ती आयोगात सगळ्या आयोगांनी अध्यक्षाच्या याच्यानुसार दिवस बसून क्वेश्चन झालेला आहे, स्ट्रक्चर झालेलं आहे, बजेट झालेलं आहे, कशा पद्धतीनं पुढे जावं लागेल सगळं मी शासनाला. आता खरं तर या गोष्टी मांडणं बरोबर नाही, पण आमचं म्हणणं एकच आहे की ह्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावंच लागणार आहे ना आज ना उद्या. अनेक गोष्टींचे हजारो कोटीचे बजेट हे होतं. JSW बरोबरचा करार किती कोटीचा होता? तुम्ही सामाजिक न्यायासाठी 431 कोटी, बरं एकदाच लागणार आहेत का पैसे? टप्प्याटप्प्याने लागतील. पहिला 10 लागतील, पुन्हा 5 लागतील, पुन्हा 35 लागतील, पुन्हा अजून कुठं काय ते त्या रिक्वायरमेंट प्रमाणे पैसे लागतील. आहेच ना, पण ती इच्छाशक्ती मुळात त्यांनी भूमिका मांडली ही जरा थोडीशी वास्तव रक्तक भूमिका त्यामध्ये सांभाळून घ्या. त्याच्यात त्यांनी भूमिका मांडली. आमची इतरांची भूमिका तशीच आहे की आमचं म्हणणं हेच आहे की केंद्र आणि राज्य सरकारनं आता ठोस भूमिका घ्यावी. ती मागणी तर आहेच, परंतु ती मागणी टिकवायची असेल तर त्याच्यासाठी ताबडतोब काम सुरू झालं पाहिजे. मागणी सर्व पक्ष केलेलं आहे. हो, काम सुरू झालं पाहिजे, काम चालू झालं पाहिजे. प्रत्येक पक्ष म्हणतो आम्ही देणार. केंद्र आणि राज्य याच्यात आयोगाकडे